नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर मी नेहमीच केसांसाठी तेल बनवत असते आणि अगदी आपलं जे काही घरी घरगुती सामान असतं त्यातच बनवते. तर म्हणजे माझे काही केस खूप लहान वगैरे नाही आहेत. पण थंडीचं काय होतं, खूप म्हणजे खूप डॅन्ड्रफ असतो, केस गळतीची पण खूप आपले केस पण खूप गळतात. पण मग असं जर तेल वगैरे बनवून आपण ठेवलं आणि लावलं तर केस गळायचे पण थांबतात आणि डॅन्ड्रफ वगैरे पण होत नाही. त्यासाठी मी नेहमीच म्हणजे थंडीतच नाही तर म्हणजे 12ही महिने हे तेल असंच लावते मी आणि असं नाही की रोज तेल लावते मी. फक्त जेव्हा हेअर वॉश करायचं असेल त्या दिवशी म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी रात्री किंवा 5 वाजता वगैरे तेल छान लावते मी स्काल्पला वगैरे आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी हेअर वॉश वगैरे करते. तर म्हणजे मला लहानपणापासून म्हणजे आधीपासूनच लहानपणापासून नाही आधीपासूनच मला म्हणजे असं चंपू हेअर्स नाही आवडत. असे सिल्की केस आहेत माझे, तर मला तशीच आवडतात आणि मम्मी 10वी पर्यंत लावायची रोज तेल लावून अशा 2 वेण्या वगैरे इथं रिबीन वगैरे बांधायचो आम्ही. तर 10वी पर्यंत ते करायचो आम्ही. पण नंतर मग कॉलेजला वगैरे ते काही कंटिन्यू राहिलं नाही. त्यामुळे मग केस पण गळतात आपली. आपण वेणी नाही घालत किंवा मोकळी केस सोडतो त्यामुळे पण केस गळतात. पण आता सवय लागली आहे की केस असे मोकळे वगैरे ठेवायचे, वेणी न घालायचे. तर मी काय करते आठवड्यातनं एकदा किंवा 2दा असं तेल लावते डोक्याला आणि नंतर मग हेअर वॉश वगैरे करून घेते. तर अगदी साधी सोपंच तेल बनवते मी. तर इथं मी काय काय घेतले दाखवते तुम्हाला. ह्या ज्या आहेत तर ह्या आपल्या जे मेथ्या असतात तर त्या घेतल्यात मी 2 चमचे आणि हे आहे ते कलोंजी म्हणून असं बी आहे. आपलं जे काही कांद्याचं बी असतं तर ते बी आहे. कांदा पण टाकला तर चालतो, पण कांदा टाकला की खूप वास येतो त्या तेलाचा. त्यामुळे मी कांदा आणि कोरफड हे टाकत नाही आहे आणि कढीपत्ता घेतला मी आणि ही जी काही आहे ती फुलं आहेत आपली जास्वंदीची ती घेतली आहेत 10-15 आणि कढीपत्ता घेतलाय थोडा. बस इतकंच घेते मी आणि जेव्हा तेल लावायचं असेल तर तेव्हा मग कापूर वगैरे टाकते. असा बारीक करून कापूर टाकते, कोमट तेल करते आणि त्यात कापूर टाकून मग तेल लावून घेते मी. चालतं मग आता तेल बनवायला घेऊया आणि उरलेले गप्पा पण आपण तेल बनवत बनवत मारूया. मी खूप जणांचं असं तेल केलेलं बघितलेलं आहे, पण त्यात ते असं म्हणजे कांदा आणि कोरफड पण ॲड करतात. पण मग मला कांद्याचा वास नाही आवडत, खूप उग्र वास येतो कांद्याचा. त्यामुळे मग मी हे म्हणजे तेलात कांदा टाकायचं म्हणजे टाळतेच. त्यामुळं मी ते कलोंजी टाकते. म्हणजे कांद्याचं बीज आहे, पण त्याचा म्हणजे वास येत नाही. आणि कोरफड म्हणाल तर मी 15 दिवसातनं वगैरे एकदा कोरफड मी अशीच डोक्याला हेअर मास्क म्हणून लावते. तर म्हणजे आपण जशी म्हणजे केसांना तेल वगैरे लावतो ना आठवड्यातनं, तसंच केसांना हेअर मास्क पण आपण अप्लाय केला पाहिजे 8 दिवसातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा. तर कोणी कोणी असं दही वगैरे पण लावतं केसांना. कोणी कोणी म्हणजे जे काय अंडं वगैरे लावतं. प्रत्येकाची म्हणजे पद्धत वेगळी. तर मी नेहमीच असं कोरफड वगैरे लावते आणि माझ्या आधीपासूनच केस सिल्की आहेत. त्यामुळं मला इतकी काही गरज पडत नाही की मी कोरफड वगैरे लावावी. तरी पण मी म्हणजे मला डॅन्ड्रफ वगैरे होतो. त्यामुळे मग मी आठवड्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं नाही झालं तर 10 दिवसांनी 15 दिवसांनी अशी कोरफड लावतेच. त्यामुळं मग यात मी कोरफड टाकत नाही. आणि हा जो तवा आहे तर तो लोखंडाचा आहे. तर लोखंडाच्या तव्यात का करण्याचं कारण की यातनं आपल्याला आयर्न पण भेटेल. थंडीमुळे तेलात म्हणजे जे काही बॉटलमधलं तेल आहे तर ते काय निघत नाही आणि जनरली सगळेच पॅराशूट तेल असं वापरतात. याची काही ॲड वगैरे करत नाही आहे मी, पण शक्यतो रोज वापरायला पॅराशूट जे तेल आहे तर तेच म्हणजे योग्य आहे. तर आणि खूप जण असं जी जास्वंदीची पानं असतात तर ती पण टाकतात. पण शक्यतो जास्वंदीची फुलंच टाकायची असतात म्हणजे तेलात. तर म्हणजे फुलामध्येच ते गुण असतात आपल्या केसांना वाढ देण्याची किंवा फुलं भेटली नाही तर म्हणून मग पानांचा पण यूज करत असतील. पण तुमच्याकडे जर फुलं असतील तर फुलांचाच यूज करा. आणि इथं कढीपत्ता पण मी काही खूप सारा कढीपत्ता टाकणार नाही आहे, अगदी थोडाच टाकणार आहे. आणि मी जसं जसं तेल पगळेल तसं तसं त्यात तेल ॲड करते. आणि गॅस तर मी बंदच केला आहे. लोखंडाचा तवा असल्यामुळं तो पटकन तापतो.
आणि मग ते तेल म्हणजे जळलं असतं, तर त्यामुळे मग तेल गरम झालं की मग मी तो बंद करून टाकला आणि नंतरनं मग बारीक गॅसवरच ट्रान्सफर केलं. मग की म्हणलं की नको सगळं तेल जळून जाईल, त्यामुळे अगदी मी छान असं बारीक गॅसवर मी 10 मिनटं असं छान उकळू दिलं, म्हणजे परतून घेतलं, छान उकळून घेतलं तेल. तुम्ही बघू शकता किती छान असे सगळे घटक यातले शिजत आहेत. आता अगदी 5 मिनटं म्हणजे हे असंच ठेवणार आहे मी आणि नंतर मग गॅस बंद करून टाकणार आहे. तर तेल तर झालं आहे आपलं आणि मी असंच ठेवणार आहे आता थंड होईपर्यंत. यात तव्यात ठेवणार आहे आणि थंड वगैरे झालं की वस्त्रगाळ करून एका छोट्या बॉटलमध्ये भरून वगैरे ठेवणार आहे. तर असं साधं सिंपलच तेल, म्हणजे खूप काही टाकण्यापेक्षा आपले 4-5 वस्तू जे काही आपल्याकडे असतात अवेलेबल त्याच टाकून मी तेल बनवते. पण तेल बनवून ठेवलं आणि आपण तर ते लावलंच नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. कोणत्याही गोष्टीत कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते. त्यामुळं आपण जर आठवड्यातनं एकदा दोनदा तेल असं व्यवस्थित छान लावलं तर आपल्या केसांची पण छान ग्रोथ होते आणि केस मुळात गळत नाही. केस आपली फक्त गळी नाही ना तरी पण आपले छान केस राहतात. पण आपला मेन प्रॉब्लेम हाच असतो की आपली केस गळतात, त्यामुळे केस पातळ होतात. आहे तेवढी केस पण छान अशी व्यवस्थित राहिली तरी पण काहीच हरकत नाही. पण ते थंडीमुळे म्हणा किंवा आपलं काही डॅन्ड्रफ वगैरे असेल की त्यामुळे गळतात केस. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. सर्वांना श्री गुरुदेव दत्त आणि बाय बाय.